म्हणजे आज झाली सर्जरी तर किती दिवसांनी कामावर जाता येईल नेक्स्ट डे. नेक्स्ट डे जाता येऊ शकता. येस. श्वास घेण्यात किंवा खोकला येतो, कोणाला थुंकी गिळकण्यात त्रास होतो किंवा असं प्रेशर सिम्पटम्स असतात, तर नक्कीच सर्जरीच्या भीतीमुळे त्याला अवॉइड नका करू. हे नॉन सर्जिकली आणि खूप सेफली ट्रीट करता येते आणि हा खूप चांगला कॉस्मेटिकली इफेक्टिव्ह अच्छा. अँड मिनिमल इन्व्हेसिव्ह ट्रीटमेंट आहे. हॅलो, मी डॉक्टर अमित बिडवे, ऑर्थोपेडिक सर्जन. डॉक्टर झाडे यांच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मागच्या 2 एपिसोड्समध्ये आपण प्रोस्टेट आणि स्ट्रोक ह्या 2 विषयावर बोललो. त्यानंतर अनेक जणांचे प्रश्न आले की आम्हाला एक आणखी महत्त्वाचा विषय आहे, थायरॉइड या ग्रंथीविषयी सर्वांना फार मनातनं प्रश्न असतात, शंका असतात आणि वर्षानुवर्ष थायरॉइडच्या आजारांमध्ये लोक गोळ्या खात असतात किंवा त्याच्यानंतर काही जणांना काही पद्धतीचे ऑपरेशन सांगितले जातात. इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी ह्या ब्रँचमध्ये थायरॉइडच्या आजारांवरती काय काय प्रकारची उपचार पद्धती उपलब्ध आहे आणि साधारण ही कशा प्रकारे होत्या, अशा बरेच जणांच्या मनामध्ये ह्या शंका होत्या. या निमित्ताने आजचा खास एपिसोड आहेत आणि आपल्याबरोबर पुन्हा एकदा कौरवी मॅडम आहेत. त्यांच्याशी आपण ह्या प्रश्नांची उत्तरं घेऊया आणि ह्यानंतर तुमचे काही शंका किंवा प्रश्न असतील तर आपल्या अभिप्राय सेक्शनमध्ये नक्की कळवा. तर हॅलो मॅडम, पुन्हा हॅलो एकदा सर. स्वागत. तर आज आपण थायरॉइड विषयावर बोलणार, ज्याच्याविषयी फार लोकांच्या मनामध्ये शंका, डाऊट, समज, गैरसमज असा आहे. तर सगळ्यात एक पहिला प्रश्न असतो की थायरॉइड आपली जी ग्लँड किंवा ग्रंथी म्हणतो, तिचं शरीरात काय काम असतं? थायरॉइड हे गळ्यात म्हणजे हे खूप इम्पॉर्टंट ग्लँड आहे आपल्या बॉडीमध्ये. हे हॉर्मोन सिक्रेट करतो. त्याच्यात खूप इम्पॉर्टंट बॉडीचे फंक्शन्स किंवा आय वुड से मेटाबॉलिझम ठरलेले असतात. जेव्हा थायरॉइडचा आजार असतो, खूप सारे लोक थायरॉइड कमी आहे म्हणून थायरॉइडची गोळ्या खातात आणि हे कॉमन आहे. एकतर थायरॉइड कमी असतो, ज्याला आपण मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये म्हणतो हायपोथायरॉइडिझम किंवा हायपरथायरॉइडिझम, ज्याच्यात थायरॉइड हॉर्मोन्सचा बॉडीमध्ये सिक्रेशन जास्त असतो आणि त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम होतात. आणि तिसरा एक हे असते थायरॉइड ग्लँड वाढणे, म्हणजे ॲबनॉर्मल ग्रोथ किंवा ट्यूमर. आता जर थायरॉइडची ग्रोथ ॲबनॉर्मल झाली तर थायरॉइड इथे असतो, गळ्यात असतो. तर जर ती ॲबनॉर्मल ग्रोथ व्हायला लागली तर हे कॉस्मेटिकली खूप मोठा दिसतो. म्हणजे आधीच्या काळात आपण ते ॲडव्हर्टाइजमेंट बघायचो, क्या आपके सॉल्ट में आयोडीन है, आणि त्या ॲडमध्ये यायचं ते की एकदम मोठे मोठे असलेल्या थायरॉइड ग्लँड. तर हे एक प्रकारचा ट्यूमर असतो आणि याला आपण जे इंटरव्हेन्शन रेडिओलॉजीद्वारा वेगवेगळ्या प्रकारे ट्रीटमेंट ऑप्शन्स असतात आणि त्याचबद्दल आपण पुढच्या काही मिनिटात ते डिस्कस करूया. आणि बऱ्याच जणांना असं थायरॉइडचं कुठला पण आजार सांगितलं की एक तर वाटतं आम्हाला गोळ्या चालू राहणार आयुष्यभर किंवा काहीतरी ऑपरेशन सांगतील. तर आपले इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजीचा ह्याच्यामध्ये रोल कसा असतो? सो बेसिकली सगळ्यात अगोदर आपण हे बघू की थायरॉइडची ग्रंथी वाढणे, ट्यूमर होणं इज नॉट कॅन्सर. ओके. खूप सारे लोक भीतीमध्ये, अरे गाठ वाढलेली आहे आणि हे कॅन्सर असू शकतो म्हणून सर्जिकली ते काढून घेतात किंवा भीतीमुळे ते खूप वेळा सर्जरी किंवा काही वेळा लोक यायला पण उशीर करत असेल मुद्दाम, हो, नको काही निघेल अजून आपल्याला. अजून आगे, तर त्यामुळे ते सर्जिकल कन्सिडर करून घेतात. तर बेसिकली जेव्हा थायरॉइडची ग्रंथी वाढते तर त्याचं एक स्टेप बाय स्टेप इव्हॅल्युएशन केलं जातं. सगळ्यात इम्पॉर्टंट असतो सोनोग्राफी करणं. ओके. सोनोग्राफी करून त्याचा साईज, त्याचा कॅरेक्टरिस्टिक मार्क केला जातो, त्याचा कुठल्या प्रकारचा आहे. जर कॅन्सर असला तर त्याला प्रूव्ह करण्यासाठी खूप वेळा आपण FNAC करतो. FNAC म्हणजे एक छोटीशी नीडल टाकून आतमध्ये त्याचे सेल्स काढले जातात आणि त्याला मायक्रोस्कोपमध्ये बघितलं जातं आणि त्याच्यात ते कन्फर्म होतो कॅन्सर आहे की नाही आहे. जर हे नॉन कॅन्सरस ट्यूमर आहे तर त्याला मग आपण वेगवेगळ्या प्रकारचे ट्रीटमेंट ऑप्शन्स देतो. खूप वेळा रेडिओ फ्रिक्वेन्सी अब्लेशन म्हणजे एक छोटीशी नीडल टाकून त्या जी ॲबनॉर्मल झालेली गाठ आहे त्याला आपण थर्मल एनर्जी देऊन त्याची ग्रोथ कमी करतो. बेसिकली याचं ट्रीटमेंट आपण कॉस्मेटिकली करतो की ती गाठ बाहेरून दिसते. खूप वेळा लोक असं गळ्यात मेल असलं की फुल हे अशी कॉलरचं शर्ट घालतात किंवा
रुमाल बांधतात किंवा हम्म. फिमेल्स असलं तर दुपट्ट्यानी कव्हर हा. करतात, कारण की दॅट इज कॉस्मेटिकली विजिबल. ओके. ते जेव्हा एक छोट्याशा सुईद्वारा या मोठ्या ग्रंथीला आपण ट्रीट करू शकतो, तर इट इज डेफिनेटली अ व्हेरी कॉस्मेटिकली गुड ट्रीटमेंट अच्छा. विच वी कॅन ऑफर. ओके. आणि बऱ्याचदा मग ह्या पेशंटला असं असतं प्रश्न की आता हे एकदा ट्रीटमेंट झाली तर परत थायरॉइडसाठी जी औषध आहेत ती परत घ्यायची गरज पडणार आहे का नाही? सो बेसिकली थायरॉइडची गोळी आणि गॉयटर हे दोन वेगवेगळ्या गोष्टी आपण डिस्कस करूया. ओके. कारण की याच्यात जर गॉयटर आहे आणि सोबत गोळ्या घ्याव्या लागत आहे, तर ते गोळ्या चालणारच आहे, त्याला आपण चेंज नाही करू शकत. ओके. पण जर गॉयटर आहे आणि आपण थायरॉइड ग्लँड न काढता फक्त त्या गॉयटरला ट्रीट करत आहे, तर मोस्टली गोळ्यांची गरज नाही. पडत नाही. अच्छा. सो अशा प्रकारे हे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहे, हायपोथायरॉइडिझम अँड गॉयटर. सो जे ट्युमरस ग्रोथ आहे त्याला आपण कंट्रोल करतो, आणि जेव्हा पूर्ण गाठ आपण काढत नाहीये, पूर्ण थायरॉइड काढत नाहीये, तर फ्युचरमध्ये हायपोथायरॉइडिझम किंवा गोळीची रिक्वायरमेंट खूप चान्सेस खूप कमी असतात, ओके. आणि पेशंटला त्याचा नक्कीच बेनिफिट असतो. अच्छा. आणि ही जी प्रोसेस चालते ती साधारण कसं असतं? ऍडमिट व्हायला लागतं, इन्सिजन असतं, त्याचं काय सो टाइम आपण लागतो? याचं एक्सप्लेनेशन या प्रकारे डिस्कस करूया की मिनिमली इन्व्हेजिव्ह आणि ॲडव्हान्टेजेस. बेसिकली मिनिमली इन्व्हेजिव्हचा अर्थ थायरॉइड RFA मध्ये असतो, एक छोटीशी नीडलद्वारा ट्रीटमेंट. एक छोटीशी नीडल आतमध्ये जातो. सो कॉस्मेटिकली जर आपण विचार केला तर कुठेही टाका नाहीये, नाही. कारण की हा विजिबल एरिया आहे. हम्म. आणि गळ्यात जर कुठे टाका असला तर हम्म. एव्हरीवन बिकम्स कॉन्शियस. हा. सो त्यामुळे खूप सारे लोक, मी हे पण बघितलंय की जेव्हा त्यांना माहिती हे कॅन्सर नाही, हे फक्त ट्युमर आहे, हम्म. तर त्याचं ट्रीटमेंट अवॉइड करतात. हा. ते साधारणतः ठीक आहे, वाढत आहे तर जाऊ द्या, नाही करू, असं पण हा. असतं. तर छोटीशी नीडलद्वारा हा अख्खा ट्रीटमेंट असतो, आणि हा ट्रीटमेंट अंडर लोकल एनेस्थेशिया ओके. असतो. सो मेजर जे रिकव्हरी आहे किंवा चान्सेस ऑफ इन्फेक्शन आहे ते खूप कमी असतात. रिकव्हरी विथिन अ डे पेशंट घरी जातो. नॉर्मली याला आपण ॲज अ डे केअर प्रोसिजर म्हणूनच ट्रीट करतो, आणि असं कामापासून ऑफ घेण्याची पण इनफॅक्ट अच्छा. गरज पडत नाही. सो दिस इज इन ट्रू सेन्स अ मिनिमली इन्व्हेजिव्ह ट्रीटमेंट, वेअर दी जे थायरॉइडची सर्जरी आहे डे केअर बेसिसवर होते, कुठेही स्कार नसतो, आणि अंडर लोकल एनेस्थेशिया अच्छा. हा सगळं ट्रीटमेंट म्हणजे होतं. आज झाली सर्जरी तर किती दिवसांनी कामावर जाता येईल एखाद्याला? नेक्स्ट डे. नेक्स्ट डे जाता येऊ शकतं. येस. आणि जनरली असं प्रत्येकाच्या मनात असतं की असं झालं एखादं ऑपरेशन तर त्याचा इफेक्ट हा किती दिवस राहणार आहे की बाबा परत काही वर्षांनी महिन्यांनी रिपीट रिकरन्स होऊ शकतो? सो बेसिकली थायरॉइडचं कसं असतो ना, जी ग्रंथी आहे, जी गाठ आहे, त्याला आपण ट्रीट करत आहे. हा. तर 90% ती गाठ परत ग्रो होणार नाही. बट ॲट द सेम टाइम जर त्यांच्यामध्ये ती टेंडन्सी आहे अच्छा. परत ते ग्रोथ होण्याची, तर दुसऱ्या ठिकाणी ते ग्रोथ होऊ शकतो. हा. ते कोणीही कंट्रोल करू शकत नाही. पण ॲट द सेम टाइम जर ती ग्रोथ परत झाली, तर हा ट्रीटमेंट आपल्याला परत ऑफर करणं सोपं आहे. परत सेम गोष्ट आपण रिपीट करू शकतो. पण जर तुम्ही विचार केला की रिकरन्स नाहीच पाहिजे, परत याचं हे नाहीच पाहिजे, तर मग थायरॉइड पूर्ण काढूनच ग्लॅड काय? काढण्याशिवाय पर्याय नाही. अच्छा. जे आहे म्हणजे इतकं फास्ट त्याची ग्रोथ होत नाही. जे दिसत आहे त्याला आपण बऱ्यापैकी कंट्रोल करू शकतो, आणि त्याच्यात रिकरन्सचे चान्सेस खूप मिनिमल असतात, खूप मिनिमल. तर थायरॉइडच्या आजाराविषयी बऱ्याचदा कित्येकांना माहितीच नसतं. म्हणजे नुसतं आम्हाला थायरॉइड सांगितलंय म्हणतात लोक. मग ते हायपो आहे का हायपर हेही लोकांना ठीक आहे. वर्षानुवर्ष गोळ्या घेणारे मी कित्येक पेशंट पाहिले ज्यांना माहितीच नसतं की आपलं ते येस. हार्मोन कमी होते, जास्त होते. जास्त. तर एखाद्या आजाराविषयी इतक्या बेसिक पासून गैरसमज किंवा आपल्याला माहितीच नाहीये, तर लोकांना हा अवेअरनेस म्हणून शेवटी एक टेक अवे मेसेज म्हणून काय सांगता येईल का? सो ज्यांना वर्षांपासून थायरॉइड आहे, मी एकच म्हणणार की वर्षांपासून थायरॉइड आहे, तुम्हाला माहिती आहे ते ट्युमर आहे तुम्हाला. फक्त आणि फक्त इथे स्कार दिसत आहे, हम्म. म्हणून तुम्हाला ट्रीटमेंट नाही करायची आहे. हे भरपूर, म्हणजे माझ्या हा. OPD येणारे जितके पेशंट्स असतात, त्यांचा मेन मुद्दा हेच असतो की आम्हाला पूर्ण थायरॉइड ग्लँड काढून घ्यायची नाहीये. आम्हाला इथे स्कार नको. आणि त्यामुळे ते ट्रीटमेंट करून घेत नाही. पण माझा सगळ्यांना एकच मेसेज आहे की थायरॉइडचा ट्रीटमेंट
मिनिमली इन्व्हेसिव्ह किंवा नॉन सर्जिकली खूप चांगल्या प्रकारे करता येतो आणि आजच्या तारखेला खूप सारे ॲडव्हान्स ट्रीटमेंट आहे, जे सगळीकडे रिसर्च करूनच ऑब्व्हियसली पेशंट सेफ्टी वाईज आणि रिझल्ट वाईज पण बघितले गेलेले आहे आणि हा खूप चांगला कॉस्मेटिकली इफेक्टिव्ह अच्छा. अँड मिनिमल इन्व्हेसिव्ह ट्रीटमेंट आहे. तर जर तुमच्या आजूबाजूला तुम्हाला कोणी दिसलं, की ज्यांच्यामध्ये हे कॉस्मेटिकली व्हिजिबल आहे किंवा हं. कोणाकोणाला श्वास घेण्यात किंवा खोकला येतो, हां. कोणाला थुंकी गिळकण्यात त्रास होतो किंवा असं प्रेशर सिम्प्टम्स हां, असतात, हां. तर नक्कीच सर्जरीच्या भीतीमुळे त्याला अव्हॉइड नका करू. हे नॉन सर्जिकली आणि खूप सेफली ट्रीट करता येते. सो जस्ट हे आपला जे चॅनलचा मेन मुद्दा हेच आहे, की टू क्रिएट एन राइट. अवेअरनेस. सो ऑब्व्हियसली हे खूप कॉमन आजार आहे आणि त्याच्याबद्दल हे अवेअरनेस तितकीच महत्त्वाची आहे ओके. आणि आपण याला जितक्या आपल्या आजूबाजूला पसरवता येतं, तितका अवेअरनेस आपण क्रिएट येस, करूया. डेफिनेटली. तर आजच्या एपिसोडमध्ये सर्वांनी ही एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची असते, की कित्येकदा काहीतरी उगीच निघेल, जास्त काहीतरी गंभीर निघेल का? समजा आपल्याला गिळताना त्रास होतोय, असं सिम्प्टम एखाद्याला वाटलं, तर कित्येकदा डोक्यात बऱ्याच येतं, की बापरे! अन्ननलिकेचा कॅन्सर झाला असेल का? मग मी कशाला जाऊ? मला भीती वाटते. अशी बऱ्याचदा मानसिकता असते. कित्येकदा लवकर निदान करून घेणं हे एखादा साधा आजार, तो जास्त मोठा होऊन आणखी कॉम्प्लिकेशन वाढण्यापेक्षा लवकर त्याचं निदान होऊन लवकरात लवकर ट्रीटमेंट होणं, हे आजच्या मॉडर्न मेडिसिनच्या काळामध्ये फार एक महत्त्वाची आणि सहज घडू शकते. जसं आता आपण ऐकली चर्चा, की आज एखादं ऑपरेशन म्हणून ज्याला आपण म्हणतो ते झालंय आणि दुसऱ्या दिवशी आपण कामावर जाऊ शकतो. यासारखं तर म्हणजे व्हायरल टेम्परेचर फीव्हरपेक्षा हे जास्त सोपं आहे. तेव्हा तरी 3 दिवस सुट्टी घ्यायला लागते. तर त्याच्याहूनही कदाचित सोपं होऊ शकतं. तर नक्की याविषयी कोणालाही असं काळजी भीती वाटत असेल, की अशी गाठ दिसते, काय दिसते, तर जवळच्या हॉस्पिटलला जाऊन पहिले त्याचे निदान करून घ्या. काय निघतंय त्याच्यानुसार त्याची ट्रीटमेंट होईल आणि आजच्या एपिसोडनंतर नक्की तुम्हाला गॉयटर ह्या विषयावरती काही शंका असतील, तर आमच्या अभिप्राय सेक्शनमध्ये कळवा. आपण पुढच्या एपिसोडमध्ये नक्कीच त्याची उत्तरं देण्याचा नक्की प्रयत्न करूया. तर आपण परत आज एक चांगल्या विषयावर चर्चा केली. थँक यू पुढच्या सर. एपिसोडमध्ये आणखी असंच एका विषयावर बोलूयात. धन्यवाद. थँक